आपण मुलांना पॉकेट मनी देतो ना, त्याच्यातून मुलांमध्ये पॉवरफुल पद्धतीने एंटरप्रेन्योर माइंडसेट घडवू शकतो. जेफ बेझोसने वयाच्या 14 वर्षी स्वतःची अकॅडमी काढली. वॉरन बफेटने वयाच्या 16 वर्षी स्वतःचं पहिलं टॅक्स रिटर्न भरलं. आणि आपली मुलं वयाच्या 18 वर्षापर्यंत पॉकेट मनीचं काय करतात, कसं प्रोडक्टिव्हली यूज करतात, त्यातनं काय शिकतात हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण ज्युनियर अचिव्हमेंटचा रिझल्ट असं सांगतो की वयाच्या 14 वर्षापर्यंत जर का आपण त्यांना फायनान्शियल लिटरसी दिली तर वयाच्या 25व्या वर्षापर्यंत स्वतःचा बिझनेस सुरू करण्याचे त्यांचे चान्सेस जवळपास 50ने वाढतात. नॅशनल सेंटर ऑफ फायनान्शियल एज्युकेशन असं सांगतं की 76% ॲडल्ट्समध्ये बेसिक फायनान्शियल लिटरसी नसते, कारण शाळांमधनं कॉलेजांमधनं आपण फायनान्शियल लिटरसी त्यांना कधी दिलीच नाही आहे. म्हणून मुलांना लहानपणापासून बजेटिंग म्हणजे काय, सेव्हिंग म्हणजे काय, इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, या छोट्या छोट्या गोष्टी शिकणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर एक्सपिरियन्समधनं, म्हणजे त्याने पॉकेट मनी त्याला दिला आणि त्याच्यातनं त्याने ₹100 तरी सेव्ह केले ना, तर ते पैसे सेव्ह केले नाहीत, ती डिसिप्लिन झाली. पुढेच जाऊन तो 100 करोड रुपये याच्यातनं सेव्ह करू शकतो. अशा प्रकारची डिसिप्लिन आपण त्याच्यामध्ये तयार केली. मी तर म्हणतो आपल्यातल्या प्रत्येकाने मुलांना ₹200 द्या आणि त्याच्यातनं 3 गोष्टी त्यांना विचारा की याच्यातनं तू काय विकत घेणार आहेस, याच्यातनं तू काय खर्च करणार आहेस आणि याच्यातनं तू काय सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंट करणार. या तिघांची त्यांच्यामध्ये एकदा डिसिप्लिन लागली ना, मग त्यांना हळूहळू हे फायनान्शियल गणित उलगडायला लागतं. आणि दॅट्स अ व्हेरी पॉवरफुल स्किल.